मेथड्स क्रिएट केल्यावर कुठं स्टोअर होतात? ऑल दिस थिंग्स वी नीड टू फर्स्ट नो अँड देन वी कॅन स्टार्ट लर्निंग, वी कॅन स्टार्ट दिस स्ट्रिंग कॉन्स्टंट पुल. ठीक. Okay, now let's start with, so what else we are covering today? So there are various examples of string program which you guys have on your in your assignments. You guys go ahead and try those out. Okay. Meanwhile, what we will start today is something called as methods. Okay, something called as methods. Now, just before going for methods, we'll just try to write one program. Okay, on string example, and then we'll conclude the string concept. सी माझ्याकडे एक स्ट्रिंग क्लास आहे. ओके, स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे str, अँड दिस स्ट्रिंग ऑब्जेक्ट हॅज काहीतरी होणार. हॅलो, वेलकम टू गाथा इन्फोटेक. दिस इज ओके, दिस इज जितेश. ठीक आहे. हे काय वर्ड्स आहेत आपल्या एका स्ट्रिंग मध्ये मल्टिपल वर्ड्स असू शकतात, काहीही असू शकतं. ओके. सो एका स्ट्रिंग मध्ये मल्टिपल वर्ड्स आहेत, तर आपल्याला काय करायचं, या वर्ड्सचा काउंट फाइंड करायचा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात वर्ड्स आहेत त्याच्यात, तर आपल्याला रिटर्न मध्ये सात आलं पाहिजे. ठीक आहे. हा प्रोग्राम तुम्हाला 100% हा किंवा याच्याशी मिळता जुळता प्रोग्राम तुम्हाला याच्यामध्ये विचारतात. ओके. इंटरव्ह्यू मध्ये. यू गाइस कॅन सी माय स्क्रीन, राईट? व्हॉट डू यू गाइस सी माय ऑन स्क्रीन? सेकंड स्क्रीन, राईट? द नोटपॅड, right? Whatever I'm typing, right? Okay. Now we need to find out the count of these words. How many words are there inside this string? So for that we will write one program. For that we will write one program. I have to restart my laptop. I haven't restarted it since ages. Okay, let's create one simple class. Hmm, I'm writing here as a word count. वर्ड काउंट क्लास, कारण त्याच्यामध्ये मी वर्ड काउंटिंगचं लॉजिक लिहितोय. ठीक आहे. नाव मेन मेथड, आपल्याकडे काय ही स्ट्रिंग आहे. We have this string, and now we need to find out the count of this. How many words are there in this complete string? You guys are getting it, right? What I'm trying to say here. When we say count of word, it means that या एका ओळीमध्ये किती शब्द आहेत हे आपल्याला मोजायचंय बाय युजिंग अ जावा प्रोग्राम. सो लेट्स गो अहेड अँड राईट इट डाऊन. ठीक आहे. आपल्याकडे ही स्ट्रिंग आहे. नाव आपल्याला काय करायचं आता, या स्ट्रिंगला पहिल्यांदा वर्ड बाय वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं. या स्ट्रिंगला वर्ड बाय वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं. आपल्याकडे एक मेथड आहे स्ट्रिंग क्लासमध्ये. त्या मेथडचं नाव आहे स्प्लिट नावाची मेथड. ओके. नाव ही स्प्लिट नावाची मेथड काय करते, तुम्ही कोणतीही स्ट्रिंग द्या, त्या स्ट्रिंगला स्प्लिट करते. कशानुसार? आपण त्या स्ट्रिंगला, या स्प्लिट मेथडला म्हणायचे, बाबा हे आमची जी स्ट्रिंग आहे ना, या स्ट्रिंगला सेपरेट कर, स्प्लिट कर, तुकडे तुकडे कर. कशापासनं? जिथं जिथं स्पेस येईल ना, त्या स्पेसला रिमूव्ह करून त्या स्पेसच्या अगोदर जे काही असेल ना, त्या सगळ्या गोष्टीला सेपरेट सेपरेट टाक. म्हणजे आपले हे जे वर्ड्स आहेत, दीज वर्ड्स आर सेपरेटेड बाय स्पेसेस, राईट? या स्पेसने हे वर्ड सेपरेट केलेत आपण. Now, what does this split method will do? Split method will separates your word from the spaces, okay, and gives you one array, and gives you one array of type string. याला मी वर्ड्स म्हणतोय. तुम्हाला काय भेटतं, हा स्ट्रिंग टाईपचा अरे भेटतोय. ठीक आहे. म्हणजे या अरे मध्ये काय असणार,
एक एक वर्ड्स जाऊन बसणार याच्यात. ओके, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड हाऊ डज. Okay, now first I'll just print out this thing and then we'll try to understand this. So this print split method will split your string by space and gives you one word by word into this array. Now simply you can either print out the words dot length नावाचं कॅरेक्टर आहे आपल्याकडे, बरोबर. सॉरी, डॉट लेंथ ऑपरेटर आहे. लेंथ ऑपरेटर हे काय करतं आपल्याला या अरेची लेंथ देतं. सो जस्ट गो अहेड अँड एक्झिक्यूट दिस. लेट्स सी व्हॉट वी गेट. See, we have got 7. Can you guys see it? Can you guys see on the screen? How many words are there? 7 words. जर मी इथं काही वाढवलं स्पेस देऊन, जावा ट्रेनिंग सेंटर काहीतरी एवढे वाढवले, अजून काय वर्ड्स वाढवले आपण. तर पहिले किती 7 होते, अजून 3 वाढवले, तर आता किती बनणार? 10 बनणार. राईट. सो such type of प्रोग्राम्स दे आस्क यू इन इंटरव्ह्यू. या टाइपचे प्रोग्राम तुम्हाला लिहायला इंटरव्ह्यू मध्ये ते विचारतात. नाव लेट्स अंडरस्टँड व्हॉट दिस स्प्लिट हॅज डन हिअर. ठीक आहे. काय केलं इथं स्प्लिट मेथड, व्हॉट दिस स्प्लिट मेथड हॅज डन हिअर. जस्ट अ सेकंड. ओके. या एसटीआर मध्ये किती वर्ड्स आहे? एसटीआर मध्ये एक पूर्ण लाईन आहे, बरोबर. एसटीआर मध्ये एक पूर्ण लाईन आहे, राईट. नाही, त्या पूर्ण लाईन मध्ये किती वर्ड्स आहेत? भरपूर वर्ड्स आहेत. 10 वर्ड्स आहेत. ठीक आहे. तर मग आपण काय, आणि प्रत्येक वर्ड हा कशाने सेपरेट केलेला आहे? या स्पेस न सेपरेट केलेला आहे. प्रत्येक वर्ड, एव्हरी वर्ड इज सेपरेटेड बाय दिस स्पेस, बरोबर. राईट. ना आपल्याला काय करायचं, आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्ड हा स्पेसने सेपरेट केलेला आहे. मग आपल्याला काय करायचं की बाबा, आपल्याकडे एक स्प्लिट नावाची मेथड, अशी मेथड आहे स्ट्रिंग क्लासमध्ये, जे काय करते, या स्प्लिट मेथडला आपण जे काही प्रोव्हाइड केलं त्याच्यानुसार ही मेथड स्प्लिट करते. त्याच्यानुसार ही मेथड काय करते? स्प्लिट करते. या पूर्ण लाईनला एका 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 पार्ट मध्ये, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये स्प्लिट करते. ठीक आहे. नाव जेव्हा आपण म्हणतोय की एसटीआर म्हणजे या स्ट्रिंगला स्प्लिट कर, ओके, कशानुसार? स्पेस नुसार. तो जिथं जिथं स्पेस आहे, सिंगल स्पेस आहे, तिथं तिथं त्या स्ट्रिंगचे 2 तुकडे कर. मग आपल्याकडे किती स्पेसेस आहेत? 10 वर्ड आहेत, तर 9 स्पेसेस. देअर शुड बी 9 स्पेसेस. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. मग काय करते स्प्लिट? या स्ट्रिंग मध्ये जातं आणि पाहतं पहिल्यांदा इथं कुठे स्पेस आहे का? ओके, इथं स्पेस आहे ना. मग काय करते? स्पेसच्या अगोदरचा जो पार्ट आहे तो या अरे मध्ये, वर्ड्स नावाच्या अरे मध्ये टाकते. मग इथं वर्ड्स आहे. ठीक आहे. वर्ड्स नावाचा एक अरे बनणार, बरोबर. या अरेची साईज बनेल जी काही आपल्याकडे याची स्पेस असेल ती, जेवढी काय वर्डचा काउंट असेल ते. तर पहिल्या याच्यामध्ये दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, वॉट एव्हर इट इज. ओके, अँड वन मोर थिंग, लेट्स से 10वा. ठीक आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. मग काय करणार स्प्लिट? काय करणार? पहिला वर्ड पाहणार, इथून चालू करते. ओके, स्कॅन करायला स्पेस 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 स्पेस, कुठे स्पेस, कुठे स्पेस, इथं स्पेस भेटते त्याला. जर द्या द मोमेंट इट गेट स्पेस, नो, ते काय करते, जिथून चालू केलं होतं आणि स्पेस भेटायच्या अगोदरचं जे कॅरेक्टर आहे ना, तोपर्यंत सगळा वर्ड इथं लिहून इथं घेऊन येते. ओके. हाऊ डू आय चूज द कलर, डिफरंट कलर. ठीक आहे. इथे घेऊन येतं. मग इथं पहिल्या ह्याच्यात जाणार, हॅलो जाणार तुमचा. ठीक आहे. मग पुन्हा स्पेसला सोडून देते आणि पुन्हा दुसरा वर्ड काउंट करते, वेलकम जाणार. तिसरा टू. ठीक आहे. चौथा जी, अँड ब्ला 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 अप टू सेंटर पर्यंत तुमच्या अरे मध्ये ऍड होणार. मग आता हे सगळे अरे मध्ये आता हे सेपरेट झाले. अरे बघा, इथं इथं मी कशामध्ये होल्ड केलं या स्प्लिटचा आउटपुट? अरे मध्ये, राईट. आपण काल इंट टाइपचा अरे डिक्लेअर केला होता. त्याच्यानंतर क्यार टाइपचा अरे पण डिक्लेअर केला होता काल और परवा, आय डोंट रिमेंबर. राईट. तसाच तुम्हाला मी जसं सांगितलं जावामध्ये, स्ट्रिंग इज अ डेटा टाइप, स्ट्रिंग इज अ डेटा टाइप, स्ट्रिंग इज अ डेटा टाइप.
सो स्ट्रिंग टाईपचा पण अरे आपण डिक्लेअर करू शकतो, कोणत्याही डेटा टाईपचा आपण अरे डिक्लेअर करू शकतो. तसंच आपल्याला काय म्हणणं आहे आता, की बाबा ठीक आहे, माझा जो अरे राहणार ना हा स्ट्रिंग टाईपचा राहणार. स्ट्रिंग टाईपचा म्हणजे या इंडेक्सेस मध्ये, सॉरी, या, राईट, ऑन दिस पर्टिक्युलर इंडेक्सेस व्हॉट आय विल बी स्टोरिंग, मी वर्ड, अगोदर आपण एक नंबर आयदर इंटजर स्टोअर करू शकत होतो किंवा AEIOU एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करू शकत होतो. आज आपण स्ट्रिंग टाईपचा अरे घेतला, याचा अर्थ आपण काय करतोय, वर्ड स्टोअर करतोय. बरोबर आहे. मग हे जे एक एक वर्ड्स आहेत ते आपण अरे मध्ये टाकणार आणि अरेची लेंथ फाइंड करणार. मग अरेची लेंथ फाइंड केली तर किती आली इथं आपल्याला? 10, कारण आपल्या या लाईन मध्ये 10 वर्ड्स आहेत. बरोबर. बरोबर गाईज. गॉट इट? समजलं? इट इज व्हेरी सिम्पल. यू जस्ट नीड टू अंडरस्टँड टू थिंग्स हिअर. वन इज अरे कन्सेप्ट तुमचा. ठीक आहे. अरे कसं काम करतं? अरे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. यू कॅन नॉट सिम्पली मिस इट. ठीक आहे. अँड देन तुमच्या स्ट्रिंग क्लासच्या मेथड्स. टू थिंग्स यू गाईज नीड्स टू अंडरस्टँड. ओके. नाव लेट्स डू वन थिंग, वन मोर एक्सरसाइज विल ट्राय हिअर. आपण काय करत आता, लेट्स से नाव यू वी नीड टू प्रिंट आउट दिस थिंग. ओके, नाव वी नीड टू प्रिंट आउट दिस थिंग. नाव व्हॉट विल डू, नो, विल राईट वन फॉर लूप. फॉर लूप माहिती तुम्हाला कसं लिहायचा? अरे प्रिंट करायचा असेल तर झिरोथ इंडेक्स पासून चालू करा, कुठपर्यंत, लेंथ पर्यंत, आणि आय ला आय प्लस प्लस करत चला. आणि इन ऑर्डर टू प्रिंट आउट दिस थिंग आपण काय करू इथं, वर्ड्स ऑफ आय प्रिंट करायचे. बरोबर, कारण तिथे एका एकावर जाऊन ते प्रिंट करेल. लेट्स एक्झिक्यूट दिस थिंग. आणि आता तुम्हाला स्प्लिट केलेला अरे भेटेल, तुम्हाला वर्ड बाय वर्ड अरे भेटेल. ओके. व्हॉट यू विल गेट, यू विल गेट वर्ड बाय वर्ड अरे. सी हिअर, लेंथ आली असेल पहिले बघा, लेंथ आहे 10 अँड यू हॅव गॉट वर्ड बाय वर्ड अरे. बरोबर. पहिल्यांदा हॅलो आहे, वेलकम आहे टू गाथा इन्फो, दिस इज जितेश जॉब ट्रेनिंग सेंटर, व्हॉट एव्हर इट इज. राईट. समजलं इथं काय केलं मी? सिम्पल प्रिंट केला. करेक्ट. नाव टेल मी वन थिंग, हाऊ टू प्रिंट आउट धिस अरे इन रिव्हर्स. मला जर शेवटचा वर्ड पहिल्यांदा प्रिंट करायचा असेल तर काय करायचं? हाऊ डू आय डू दॅट? हाऊ डू आय डू दॅट इफ आय वॉन्ट टू प्रिंट लास्ट वर्ड फर्स्ट? See, doesn't matter if you are in final year or if you are in third year or second year, you have lot of other things like exams and all. एक्झाम्स ह्या तुमच्या वन नाईटचा क्वेश्चन्स असतो. ओके, यू गाईज जस्ट डू रट्टा. तुम्ही नाईट बिफोर युअर पेपर, नो, रात्रभर जागी राहता, काहीतरी काहीतरी पाठ करता, रट्टा मारता, दुसऱ्या दिवशी काहीही पेपरमध्ये लिहून येता आणि तुम्हाला पासिंग पुरते मार्क्स येतात. ठीक आहे. जस्ट डू नॉट अंडर एस्टिमेट दिस थिंग्स. असं समजू नका की आता मी काय करतो, फक्त शिकून घेतो आणि नंतर याची प्रॅक्टिस करतो. नो, तुम्ही याच्यासाठी तुम्हाला थोडासा टाइम द्याच लागेल, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस जॉब सर्च करायला जाल ना त्यावेळेस तुम्ही थोडे तरी कॉन्फिडंट असाल, की तुम्हाला असं वाटेल की मला येतं काहीतरी. नाहीतर काय होईल, तुम्ही ज्यावेळेस कॉलेज, तुम्ही आता शिकणार काहीच नाहीत, प्रॅक्टिस काहीच करणार नाहीत, समजून काहीच घेणार नाहीत, आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलेज जॉब हंटिंग साठी याल, पुण्यात, बेंगलोर, हैदराबाद, व्हेअर एव्हर इट इज, ओके, ज्यावेळेस तिथं जाल ना तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा झिरो कॉन्फिडन्स राहील तुम्हाला, कारण तो आपल्याला माहित राहते की मला काही येतच नाही, तर मी कंपनीत कशाने जाऊ आणि कंपनीला म्हणू की मला माझा इंटरव्ह्यू घ्या म्हणून. ठीक आहे, ऍटलिस्ट तुम्ही त्या कंपनी, त्या जॉब ओपनिंगचा अप्लाय करण्यासाठी तरी इलिजिबल व्हा पहिले, की जॉब ओपनिंगला अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स असू द्या. कसा कॉन्फिडन्स येणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस कराल तर. बरोबर. सो मेक शुअर गाईज यू आर स्पेंडिंग लिटल टाइम ऑन प्रॅक्टिसिंग दिस. इफ यू आर इन फायनल इयर, जर तुम्ही रिकामे असाल तर तुम्ही हा प्रोग्राम 50 वेळेस ट्राय करायला पाहिजे. तुम्हाला बिलकुल रट्टा मारून हा प्रोग्राम माहित असला पाहिजे की काय आहे ते. ठीक आहे. बिकॉज ओनली दीज थिंग्स आर गॉना सेव्ह यू.
ठीक आहे, ह्याच गोष्टी तुम्हाला सेव्ह करणार आहेत. ओके, आय होप यू गायज आर गेटिंग मी. So make sure guys you are learning. See this, why I'm saying this, no? I have seen lot of people, hundreds of students, even I myself was one of those students. Okay. What they'll do, no? कॉलेज आरामशीर काढतील बादशाह सारखं, आणि ज्यावेळेस कॉलेज संपतं त्यावेळेस मग चला पुण्यात जायचं, बिलकुल बॅग उचला, चलो करके पुणे में आएंगे. आणि इथं येऊन मग thousands of rupees they'll pay to learn just these things, and even those people will not even टेक धिस मच मेहनत ऑन यू. ठीक आहे, ते सिंपल तुम्हाला अरे शिकवतील आणि दॅट्स इट. तुम्ही ते म्हणतील तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, दे विल नॉट इव्हन स्पीक टू यू पर्सनली. सो द व्हॉट विल बी द लॉस आफ्टर फिनिशिंग युअर ग्रॅज्युएशन अँड स्टार्टिंग दिस सेशन? फर्स्ट थिंग, एक तर तुम्ही लेट चालू करतायत, तर तुम्हाला वेळ तुमचा वाया जाईल. ठीक आहे, कॉलेज नंतर तुम्ही जर काहीही शिकायला ट्राय केलं ना, तर तेवढा टाइम तुमचा वाया जाईल, टाइम वेस्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कॉलेज संपल्यानंतर तुम्ही इथं याल आणि इथं येऊन पहिले कॉलेज कोणता क्लास लावायचा त्यासाठी 1-2 महिने घालाल. त्यानंतर कोणताही क्लास कंप्लीट करण्यासाठी 6 ते 8 महिने लागतील. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माहित पडतं की तुम्हाला फ्रेशरसाठी कोणी भाव देत नाही, कोणी कन्सिडर करत नाही ऍज अ फ्रेशर. ठीक आहे, म्हणजे हा पण टाइम गेला. दुसरी गोष्ट ही अशी की इथं कोणत्याही क्लासला तुम्ही इन्क्वायरी करा, कोणत्याही क्लासला इन्क्वायरी करा, to learn this thing, no, to teach this thing, no, they'll at least charge 50K plus rupees. ठीक आहे, म्हणजे अननेसेसरी दिस मनी यू विल ऑल्सो वेस्ट दिस मनी. अलॉंग विथ दिस तुम्हाला इथं राहायचा खर्च लागणार, तुम्हाला अजून गावभर हिंडायचा खर्च लागणार. ऑल दोज थिंग्स विल ऑल्सो बी एक्सपेन्सिव्ह. सो इन्स्टेड ऑफ दॅट, नो, नक्कीच कॉलेज झाल्या झाल्या पुण्यात या, कुठेही जा, बट द थिंग इज, नो, बिफोर फिनिशिंग युअर कॉलेज ट्राय टू लर्न दिस थिंग्स. ठीक आहे. सो ट्राय टू प्रॅक्टिस दिस थिंग्स. एक्झाम आहेत, मला सांगा, जर कोणी तुम्ही म्हणत असाल की आता आमचे एक्झाम्स चालू आहेत आणि मी प्रॅक्टिस करू शकत नाही, एक्झाम्स चालू आहेत आणि प्रॅक्टिस करू शकत नाही, मला सांगा, एक्झाम्स चालू असताना तुम्ही इंस्टाग्राम पाहत नाहीत का? ओके, सिरीज पाहत नाहीत का? बाहेर जेवायला फिरायला जात नाहीत का? ऑल दोज थिंग्स वी हॅव टाइम फॉर ऑल दोज थिंग्स. ओके, जस्ट मेक शुअर, जर तुम्ही रोजचे जर 4 तास इंस्टाग्रामवर घालत असाल तर 4 पैकी 3च आवर्स घाला. माहिती इंस्टाग्राम खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. चला 3 तास करा, 3 आवर्स पहा इंस्टाग्राम, 1 आवर्स 1 आवर द्या जावासाठी. राईट, ट्राय दिस, ऍटलीस्ट ट्राय समथिंग. ओके, एकदा सवय लागली ना की मग तुम्हाला काही करायची गरज नाही. एकदा तुम्हाला इंटरेस्ट यायला लागला, एकदा तुम्ही हे प्रोग्राम्स रन करायला लागले ना, की यू गाईज ऑन युअर सेल्फ ओनली यू विल बी अंडरस्टँड की हे किती इंटरेस्टिंग आहे, अँड यू विल अंडरस्टँड की हाऊ मच इम्पॉर्टंट दिस इज. आय विल बी प्रोव्हाइडिंग यू गाईज सम क्वेश्चन्स. ओके, तुमचे इंटरव्ह्यूज पण, वी आर शेड्युलिंग युअर इंटरव्ह्यूज टू. त्यावेळेस तुम्हाला माहित पडेल की कोणत्या टाईपचं प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. व्हॉट आय एम ट्राइंग टू डू हिअर इज, आय एम ट्राइंग टू प्रिंट आउट दिस कम्प्लीट वर्ड इन अ रिव्हर्स. समजलं भाषण, व्हॉट एव्हर आय वॉज गिविंग भाषण हिअर, व्हॉट वॉज दॅट, यू गाईज गॉट इट राईट? येस, नो? सी, डोंट बी उदासीन. ओके, यू गाईज कॅन ऑलवेज स्पीक अप. Right. Okay. Now see. Now what we have done, we have printed our line word by word, and now we are printing it in reverse. Now we are printing it in reverse. See, आता रिव्हर्स नंतर आपल्याला शेवटचा वर्ड पहिल्यांदा आला, ट्रेनिंग ब्ला 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 ब्ला. ओके. Now we have got this. Now, now let's do one thing. How many of you know what is palindrome? हे तर आपण कालपर्यंत पाहिलं होतं. रिव्हर्स करण्यासाठी फॉर लूप लिहा, लेंथ -1 पासून चालू करा आणि चेक करा की तुमचा आय ची व्हॅल्यू जी आहे ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, आणि आय मायनस मायनस करा. ओके, नाव यू guys can always try this. I think this example will be there in assignments. If not, let me know. I'll send you guys this code. ठीक है? Now tell me one thing. What is palindrome?
Right. What is palindrome? Palindrome is something. Who else knows palindrome? पॅलिंड्रोम काय असतं? जर हम्म. एखादा वर्ड, एखादी स्ट्रिंग तुम्ही जर लेट्स से न य न ओके, तुम्ही नयनला इकडून वाचा किंवा स्टार्ट टू एंड वाचा किंवा एंड टू स्टार्ट वाचा, एव्हरी आय मीन या स्ट्रिंगला सरळ वाचलं तरी सेम वाचलं जातं आणि रिव्हर्स केलं तरी सेम वाचलं जातं. ओके, रिव्हर्स पासून स्टार्ट केलं तरी सेम वाचलं जातं. अशा स्ट्रिंग्सला आपण पॅलिंड्रोम म्हणतो. व्हॉट डू यू कॉल इट? पॅलिंड्रोम. सो इफ यू सर्च ऑन इंटरनेट इट इज लाईक, जर तुम्ही 10 इंटरव्ह्यू द्याल तर 10 इंटरव्ह्यू मध्ये 9 इंटरव्ह्यू मध्ये 10 पैकी 9 इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारतात की फाइंड आउट इफ द गिव्हन वर्ड इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. बरोबर. नाव लेट्स ट्राय टू राईट डाऊन वन प्रोग्राम टू चेक इफ द गिव्हन वर्ड इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. समजतंय? अनुराधा, मयूर, सुमेध, ओंकार. Right, what we are doing here, Anuradha, you getting it? Okay, now let's see. We need to go for this Nayan. Okay, let's see whether this Nayan is a palindrome or not. Now, how to find out if this is a palindrome or not? Let's check. मेन मेथड लिहिली. आता काय करायचं, सगळ्यात पहिले स्ट्रिंग नेम, वॉट एव्हर इट इज. ओके, नेम और str. Let's say str, कारण it's not specific to string. Str is equal to what do we have? Na न. ओके, आणि आता आपल्याला चेक करायचं की ही स्ट्रिंग पॅलिंड्रोम आहे का. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, आता पॅलिंड्रोम असण्यासाठी ही झाली ओरिजिनल स्ट्रिंग. ठीक आहे, म्हणजे सरळ वाचायची. आता आपल्याला चेक करायचे की ही स्ट्रिंग रिव्हर्स मध्ये कशी दिसते. ओके, हाऊ डज इट लुक्स लाईक वेन वी रिव्हर्स दिस स्ट्रिंग. हाऊ डज इट लुक्स लाईक वेन वी रिव्हर्स दिस स्ट्रिंग. नाव लेट्स सी. आपल्याला रिव्हर्स करण्यासाठी काय करायला लागणार, पहिल्यांदा याला टू कॅर अरे नावाची एक मेथड आहे स्ट्रिंग क्लासमध्ये. ही मेथड काय करते, आपल्याला या कम्प्लीट वर्डला वर्ड कॅरेक्टर बाय कॅरेक्टरचा अरे बनवून देतं. कॅरेक्टर बाय कॅरेक्टरचा अरे म्हणजे आपण या टाईपचा अरे त्या दिवशी लिहिला होता का वावेल साठी. वावेल साठी आपण लिहिला होता कॅरेक्टर अरे, कॅर अरे आणि सीएच. कुठे वावेल्स, वर्ड काउंट, ब्ला ब्ला डे फाइंडर. कॅर अरे डेमो. सी, इथं पहा आपण कॅरेक्टर टाईपचा कॅर वावेल्स इज इक्वल टू न्यू कॅर केलं. सिमिलरली आपण इथं काय करतोय, कॅर सीएच, कॅर अरे सीएच इज इक्वल टू एसटीआर डॉट टू कॅर अरे. म्हणजे काय करतोय, या एसटीआर मधले हे जे कॅरेक्टर आहेत ना त्याला एक 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 करून आपल्याला एक कॅरेक्टर अरे बनवणार. मग या सीएच मध्ये काय असणार, एन असणार. झिरोथ लोकेशनला, फर्स्ट लोकेशनला ए, सेकंडला वाय, थर्डला ए आणि फोर्थला एन. ठीक आहे, या टाईपचा अरे भेटणार आपल्याला. नाव आता आपल्याला काय करायचं, आपल्याकडे सरळ स्ट्रिंग तर आहे, तर आपल्याला काय करायचं, या अरेला असा सरळ आहे हा अरे, तर आपल्याला लास्ट इंडेक्स पासून प्रिंट करायचा. आपल्याला काय करायचं, लास्ट इंडेक्स पासून प्रिंट करायचा. आय होप यू गाईज आर गेटिंग इट. समजतंय काय म्हणतोय मी? ओके, नाव व्हॉट डू वी नीड टू डू. हा सीएच नावाचा अरे आपल्याकडे भेटेल. सीएच नावाचा अरे भेटेल आपल्याकडे. आणि सीएच नावाच्या अरे मध्ये हे सगळे नयनचे कॅरेक्टर, एक एक कॅरेक्टर आपण ऍड करत जाणार. ठीक आहे, 0 1 2 3 4 5. हा झाला झिरोथ इंडेक्स, हा झाला 1, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. झिरोथ इंडेक्सला काय असणार इथं, एन जाणार. 1ला ए, 2ला वाय, 3ला पुन्हा ए आणि चौथ्याला पुन्हा अजून काय, वाय, सॉरी एन. हा एक्स्ट्रा झाला. ठीक आहे, एन झाला. मग आता काय करतो आपण, जेव्हा जेव्हा ही टू कॅर अरे मेथड काय करते आपल्याला,
या वर्डला पूर्ण आपल्या या टाईपच्या अरे मध्ये कन्वर्ट करून देते. टू कॅर मेथड काय करते, टू कॅर अरे मेथड काय करते, टू कॅरेक्टर अरे म्हणजे काय, स्ट्रिंग टू कॅरेक्टर अरे, म्हणजे आपल्याजवळ हा स्ट्रिंग आहे त्याला कॅरेक्टर अरे मध्ये कन्वर्ट करून देते, कॅरेक्टर अरे मध्ये कन्वर्ट करून देते म्हणजे या टाईपचा कन्वर्ट करून देते. बरोबर. नाव आता आपण काय करू शकतो, आता आपण काय करू शकतो, या कॅरेक्टर अरेला इटरेट करा आणि शेवटून प्रिंट करा, लास्ट पासन प्रिंट करा. मग लास्ट पासन प्रिंट करण्यासाठी आपल्याला काय लूप, फॉर लूप लिहा, आयटरेट ओव्हर अरे लिहा. ठीक आहे. पण आपल्याला चालू कुठून करायचंय, लेंथ ch लेंथ -1, आय इज इक्वल टू लेंथ -1 पासून चालू करायचं. ठीक आहे. आणि आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कुठपर्यंत चेक करायचं, झिरोथ लोकेशन पर्यंत, कारण झिरो पर्यंत आपल्याला इकडून चालू करायचं, तर झिरो पर्यंत आपण आलो पाहिजे. आणि आय ची व्हॅल्यू काय करायची, मायनस मायनस करायची. आय ची व्हॅल्यू काय करायची, मायनस मायनस करायची. ना आता काय झालं आपल्याकडे, हा रिव्हर्स मध्ये यायला. मग आपण काय करणार, आपल्याकडे अजून एक मेथड आहे. आता मी एक काय करतो, स्ट्रिंग रिव्हर्स नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट करतोय मी, सॉरी, स्ट्रिंग रिव्हर्स नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट करतोय. आणि इनिशियली या स्ट्रिंग या रिव्हर्स मध्ये काहीच व्हॅल्यू देणार नाही, आपण एम्प्टी ठेवतोय त्या रिव्हर्सला. ठीक आहे. रिव्हर्सला जर प्रिंट केलं तर एम्प्टी करणार. आणि आपण काय करणार, या फॉर लूप मध्ये जे आपण शेवटपासनं जे प्रिंट करतोय ना, तर याच्यात काय करणार, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स प्लस सी एच करणार. रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स प्लस सी एच करणार. म्हणजे काय करणार, सी एच ऑफ, सॉरी, नॉट जस्ट सी एच ऑफ आय करणार. म्हणजे काय करणार आपण, पहिल्यांदा आपल्याकडे रिव्हर्स मध्ये काय असणार, ओके, पहिल्यांदा आपल्याकडे रिव्हर्स मध्ये काय आहे, व्हॉट डू वी हॅव इन रिव्हर्स, रिव्हर्स मध्ये एम्प्टी स्ट्रिंग आहे, म्हणजे काहीच नाही, स्पेस पण नाहीये, काहीच नाही. मग आपण काय करतोय, आपण म्हणतोय की चला ठीक आहे, शेवटच्या कॅरेक्टरवर जा. ठीक आहे. या फॉर लूप मध्ये काय म्हणतोय आपण, आय इज इक्वल टू सी एच डॉट लेंथ -1, म्हणजे याची लेंथ होती पूर्ण 5, 5 -1 करा 4. मग सी एच ऑफ 4 काय येते, सी एच ऑफ 4 ला काय, व्हॉट इज दॅट सी एच ऑफ 4, एन, राईट. सो आपण काय करणार, रिव्हर्स मध्ये रिव्हर्स प्लस प्लस काय करतं, ह्या जोडून देतं या दोघांना, या कॅरेक्टरला जोडून देतं. मग रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स प्लस सीएच ऑफ आय करणार, सीएच ऑफ 4 करणार, सीएच ऑफ 4 म्हणजे प्लस होणार, म्हणजे सुरुवातीला एमटी राहणार आणि इथं एन अटॅच होणार. मग आता रिव्हर्स मध्ये काय गेला, एन गेला. पुन्हा नेक्स्ट इटरेशनला काय करणार आपण, सीएच ऑफ 3 जाणार. ठीक आहे. 3 ला काय आहे, पुन्हा ए आहे. तर मग रिव्हर्स इज इक्वल टू, पहिल्यांदा रिव्हर्स मध्ये एन होता, तर एन प्लस ए करणार, प्लस वाय करणार, प्लस ए करणार, प्लस ए करणार, आणि प्लस पुन्हा एन करणार, एन ए वाय ए एन. ठीक आहे. म्हणजे रिव्हर्स मध्ये आपण काय करतोय, शेवटपासून प्रिंट करत करत एक एक व्हॅल्यू याच्यामध्ये ऍड करतोय. ठीक आहे. लेट्स ट्राय टू राईट डाऊन दिस, लेट्स ट्राय टू एक्झिक्यूट दिस, अँड विल सी हाऊ वी कॅन गेट दिस. नाव आपल्याकडे काय झालं, रिव्हर्स नावाचा व्हेरिएबल तर एक भेटला, रिव्हर्स नावाचा एक व्हेरिएबल भेटला. रिव्हर्स मध्ये आपल्या सगळ्या व्हॅल्यू आहेत. आम्ही काय करतोय, इथं दोन स्टेटमेंट लिहितोय, ओरिजिनल प्लस, आपल्याला इथं ओरिजिनल प्रिंट करायची स्ट्रिंग, राईट, ओरिजिनल, नॉट ओरिजिनल, वी डू नॉट हॅव ओरिजिनल, एस टी आर नावाचं व्हेरिएबल आहे. कारण आपल्याला माहित करायची ओरिजिनल स्ट्रिंग कोणती होती. नंतर आता काय करायची, पुन्हा रिव्हर्स मधली, रिव्हर्स वाली करायची, रिव्हर्स एस टी आर. रिव्हर्स कशामध्ये होल्ड केला आपण, एस या रिव्हर्स मध्ये होल्ड केला. याला इथं चेक करा, याला इथं दोघांना प्रिंट करा. आता चेक काय करायचं आपल्याला, की बाबा सरळ हा वर्ड सरळ अरे रोज आहे रीड वही केला वर, तर रोज कसा ते दिसतो, आणि पुस्तक हा आता वर्ड हे रिव्हर्स हे मध्ये रीड लिहा ते केला लिहा, तर कसा दिसतो. पुस्तकावर काय ना हे लिहा ते. ठीक आहे. रिव्हर्स जर केला तर हा वर्ड कसा दिसतो. ओके. नाव हाऊ टू डू दॅट, राईट, लेट्स प्रिंट आउट दिस थिंग फर्स्ट.
सी, ओरिजिनल वर्ड आहे नयन आणि रिव्हर्स केल्यावर पण नयन येते. पण आता आपल्याला हे दिसतंय, आपल्याला प्रोग्रामनं सांगितलं पाहिजे की दिज आर पॅलिंड्रोम टू इच अदर. मग काय करायचं, याच्यासाठी आपल्याला चेक करायचं. काल आपण एक मेथड पाहिली होती, डॉट इक्वल्स नावाची मेथड पाहिली होती स्ट्रिंग मध्ये. डॉट इक्वल्स नावाची मेथड, तर त्या मेथडचा यूज होता की ते चेक करतं की दोन स्ट्रिंग इक्वल्स आहेत का. मग आपण काय करायचं, एसटीआर डॉट इक्वल्स रिव्हर्स, राईट. ही एसटीआर मध्ये आणि रिव्हर्स मध्ये जी स्ट्रिंग आहेत त्या दोन्ही इक्वल्स आहेत का चेक करायचं, आणि बुलियन मध्ये याचं आउटपुट होल्ड करायचं. याचं लिहायचं नाव इज पॅलिंड्रोम. ठीक आहे. मग इज पॅलिंड्रोम जे आहे, या पॅलिंड्रोमचं जे आउटपुट राहील ते ट्रू राहील जर जर ह्या दोन्ही जर स्ट्रिंग इक्वल्स असतील तर, आणि दोन्ही स्ट्रिंग इक्वल नसतील तर हे फॉल्स राहील. ठीक आहे. म्हणजेच मग आता हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे चेक करण्यासाठी आपण काय करायचं, एक इफ स्टेटमेंट लावायचं. इफ इज पॅलिंड्रोम, जर हे ट्रू असेल तर these आर पॅलिंड्रोम टू इच अदर. ठीक आहे. आणि जर नसेल नसेल तर एल्स मध्ये काय लिहायचं, नॉट पॅलिंड्रोम. बरोबर. लेट्स एक्झिक्यूट दिस थिंग. सी, काय म्हणते इथं, दीज आर पॅलिंड्रोम टू इच अदर, म्हणजे ओरिजिनल नयन आहे, रिव्हर्स केल्यावर पण नयनच आहे. म्हणजे काय होतं, ह्या दोन्ही पण स्ट्रिंग काय करतो, रिव्हर्स केल्यावर पण इक्वल्स होत आहेत, बरोबरीचे आहेत. त्याच्यामुळं नॉट बरोबरीच्या, सिमिलर आहेत. त्याच्यामुळं आपण याला प्रिंट करतो की दीज आर पॅलिंड्रोम. चला, नयनच्या ऐवजी लेट्स राईट डाऊन समथिंग डिफरंट हिअर. नयना लिहू आपण. ठीक आहे. नयना इज नॉट अ पॅलिंड्रोम. ओके. Right now, guys, Nayana is not palindrome. What is, let's say Mayur. Is Mayur is palindrome? Mayura, Ruyama, whatever it is. Okay, so Mayur is not palindrome. No, So sir. right. Let's write down this thing. Let's try to print out this. Now, first see, आपल्याला सरळ ओरिजिनल वर्ड होता मयूर. आपण जेव्हा त्याला रिव्हर्स केला त्यावेळेस RUYAM झालं. आणि रिव्हर्स केल्यानंतर आपण चेक करतोय की बाबा इक्वल्स मेथडचा आउटपुट चेक करतोय की बाबा मयूर. ठीक आहे. याचा अर्थ असा की मयूर डॉट इक्वल्स मयूर डॉट इक्वल्स दिस वर्ड. हे ट्रू आहे का, हे असं करता येते. ओके. मग ह्या दोन स्ट्रिंग इक्वल्स आहेत का गाईज, आर दिस टू स्ट्रिंग्स इक्वल्स, नो. सो दॅट इज वाय दिस इक्वल्स मेथड इज रिटर्निंग फॉल्स हिअर. मग जेव्हा याचा पॅलिंड्रोम हा फॉल्स असतो त्यावेळेस आपण इफ कंडिशन मध्ये टाकला, आणि आपण म्हणतोय की जर हे ट्रू असेल तर दीज आर पॅलिंड्रोम प्रिंट करा. हे ट्रू असेल तर दीज आर पॅलिंड्रोम प्रिंट करा, फॉल्स असेल तर नॉट नॉट पॅलिंड्रोम. तर मग मला सांगा, मयूर आणि ही स्ट्रिंग ह्या इक्वल आहेत का, नाही. सो दॅट इज व्हाय वी आर गेटिंग नॉट पॅलिंड्रोम हिअर. गॉट इट. गॉट इट गाईज. Yes, sir. अनुराधा, पल्लवी, मयूर, श्रेयश, you guys also got it, right? Okay. Now, so this is what your string is. There are lots of methods. Okay, lots of methods are there in a string class. You guys just need to go ahead and try out these methods. If you guys need this example, जे क्लासरूम मध्ये आपण एक्झाम्पल ट्राय करतोय आपण, जर तुम्हाला हे एक्झाम्पल सेपरेट पाहिजे असतील तर you guys just ping me or ग्रुप मध्ये पिंग करा. I'll create one document, or I'll upload these programs on GitHub. You guys can always download from there. I'll tell you how to download and all. Okay, if you guys still interested. Now, आता आपण पाहिलं की आपल्याला एका स्ट्रिंगला रिव्हर्स करण्यासाठी एवढं काम करावं लागलं. रिव्हर्स करण्यासाठी म्हणजे फॉर लूप करा, शेवटच्या इंडेक्स पासून ब्ला 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 ब्ला, एवढा सारा तामझाम करावा लागला, राईट. म्हणजे स्ट्रिंग घ्या,
स्ट्रिंगला कॅरेक्टर अरे मध्ये कन्वर्ट करा, मग या कॅरेक्टर अरेवर इटरेट करा. इटरेट करून पुन्हा एक टेम्पररी व्हेरिएबल बनवून त्या व्हेरिएबल मध्ये एक एक कॅरेक्टर शेवटपासून प्रिंट करून ऍड करत चला. मग ह्या व्हेरिएबल मध्ये तुमचा रिव्हर्स स्ट्रिंग ऍड होईल आणि तुम्ही नंतर कम्पेअर कराल. आय टेल यू वन सिम्पल इझी डेमो, इझी एक्झाम्पल. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आपण ते शिकलो नाहीत कारण आपल्याला क्लास आणि ऑब्जेक्टचा कन्सेप्ट माहित नाही. बट एस बी डेमो व्हॉट एव्हर इट इज. ओके. नाव मी काय करतोय, मेन. ठीक आहे. आणि आपल्याकडे आहे, वी हॅव दिस. देर इज समथिंग कॉल्ड एज स्ट्रिंग बफर. एक स्ट्रिंग बफर नावाचा क्लास आहे एस बी. जस्ट इग्नोर दिस, ओके, इफ यू गाइज आर नॉट गेटिंग इट, because we will be learning in a separate session. String buffer sb is equal to new string buffer. आणि याला काय करूत आपण, एक स्ट्रिंग पास करूत. ओके, मयूर. ठीक आहे. आणि आता बघा, सी दिस इज ऑल्सो सिमिलर टू स्ट्रिंग क्लास बट इट हॅज अ डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज. मी काय केले, एस बी इज इक्वल टू मयूर नावाचं, या एस बी मध्ये मयूर व्हॅल्यू मी प्रिंट केली. आणि याला जर आम्ही प्रिंट आउट, याला जर मी प्रिंट केलं ना, एस बी will give me a hash code. I need to do here as a string, to string method. See, okay, even to string is also override. So see, SB ला ज्यावेळेस मी प्रिंट केलं तर आपल्याला काय आलं, मयूर आलं. राईट, वी हॅव गॉट मयूर. नाव आपल्याला काय करायचं आता, जर पॅलिंड्रोम चेक करायचं असेल तर या मयूरला रिव्हर्स करायचं. करेक्ट. या मयूरला रिव्हर्स करायचं. रिव्हर्स करण्यासाठी या एसबी मध्ये नाही का, एक रेडीमेड मेथड आहे रिव्हर्स नावाची. तुम्ही जर याला रिव्हर्स केलात, डायरेक्ट तुम्ही एसबी डॉट रिव्हर्स जर मेथड कॉल केली, ओके, अँड दॅट्स इट. मी काय करतो, याला एका स्ट्रिंग एस टी आर मध्ये होल्ड करतो. टू स्ट्रिंग करतोय. विल सी दिस व्हॉट इज टू स्ट्रिंग. ओके. मी काय करतोय, एस टी आर मध्ये या रिव्हर्स करतोय या स्ट्रिंगला आणि होल्ड करतोय. आणि आता इथं बघा, सिस्टम डॉट 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 प्रिंट एल एस टी आर, या एस टी आर ला प्रिंट करतोय मी इथं. लेट्स आय विल राईट समथिंग नो, एस टी आर व्हॅल्यू, एस टी आर ची व्हॅल्यू म्हणून आपण काहीतरी इथे लिहितो, म्हणजे आपल्याला माहित पडेल की एस टी आर ची आहे आणि हे ओरिजिनल आहे. ओके, लेट मी एक्झिक्यूट दिस थिंग. नाव सी, फक्त एकल आपल्याला जेव्हा स्ट्रिंग क्लासला रिव्हर्स करायचं होतं त्यावेळेस आपल्याला काय करायला लागलं होतं, की त्याला कॅरेक्टर अरे मध्ये कन्व्हर्ट करा, फॉर लूप लावा, वन बाय वन कॅरेक्टर त्याला अटॅच करा रिव्हर्स व्हेरिएबल मध्ये आणि नंतर प्रिंट करा. If we use a string buffer, if we use a string buffer, we have ready-made method there as a reverse method. आपल्याला सिंपल काय करायचं, तुमच्या त्या ऑब्जेक्टवर रिव्हर्स मेथडला कॉल करा आणि दॅट्स इट. तुमची ती मेथड, यू यू विल हॅव दॅट मेथड रेडी. नाव आता आपल्याला पॅलेंड्रोम आहे का नाही चेक करण्यासाठी काय करणार, तुम्ही सिंपल चेक करणार की बाबा एस बी डॉट इक्वल्स, एस बी डॉट इक्वल्स तुमचं एस टी आर आहे का. एस बी डॉट इक्वल जर तुमचं एस टी आर आहे, तर तुम्ही काय करणार, म्हणजे इक्वल्स मेथडनं जर रिटर्न आपल्याला ट्रू केलं, हे समजतंय राईट. काय केलं मी, एक तर तुम्ही असं करा, किंवा मग इथं एक बुलियन व्हेरिएबल मध्ये याला होल्ड करा जसं आपण अगोदर केलं होतं. इज पॅलिंड्रोम. ठीक आहे, आणि इज पॅलिंड्रोम इथे चेक करा की बाबा इज पॅलिंड्रोमची व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे. जर असेल, असेल तर काय करणार तुम्ही, एस वाय एस ओ यू टी असेल तर काय करणार, पॅलिंड्रोम म्हणणार. नसेल तर नो पॅलिंड्रोम म्हणणार. सिंपल प्रिंट करा. राईट, सी व्हॉट इज इट.
नो पॅलिंड्रोम. मग इथं नयन देऊन पहा. नयन, नयन आपले पॅलिंड्रोम आहे नयन. ओके, एक्झिक्यूट दिस थिंग. See, it is okay. Still, why it is saying no palindrome? Str dot equals. Of course, why it will show say no palindrome? Because it will create a string. So what do I need to do? I need to str is there and sb. Yeah, that is why we have not seen here. कारण memory location चा इथं मेमरीचा concept, it involves memory concept, but we'll see that later. That is why we have not explore the scp string constant pool. ठीक आहे. See here now it is saying palindrome. ओके, जेव्हा आपण स्ट्रिंग बफर स्ट्रिंग बिल्डर हे क्लासेस शिकू ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली व्हॉट इज दिस. बट जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर इथं फक्त आपल्याला एका लाईन मध्येच आपली ही जी स्ट्रिंग आहे ती रिव्हर्स झाली आहे. एकाच लाईन मध्ये आपली ही स्ट्रिंग रिव्हर्स झालेली आहे, राईट? सो such a type of different classes are there in Java. Such type of classes we will be exploring. ठीक है. So you guys might have this example into your assignment. Just type. Okay, जसं लिहिलंय ना तसं टाइप करा. आज टाइप करून ऑब्झर्व करा वॉट एव्हर इट इज. ओके, द मोमेंट वी विल start learning this string buffer concept, no, at that time you guys will come to know what exactly it is. ठीक, वी आर गोइंग स्टेप बाय स्टेप, सो दॅट जर आज जर बाकीचं सगळं जर शिकवलं तर इट माइट गो ओव्हर हेड यू. ओके, तुम्हाला जास्त गोष्टी समजणार नाहीत, काही मिस होऊ शकतं. सो इन द बिकॉज ऑफ दॅट वी आर टेकिंग दिस सिलेबस स्टेप बाय स्टेप्स. ठीक आहे. एनीवन हॅव एनी डाऊट सो फार गाईज?